हॅलो सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार. कसे आहात सगळे? सगळे मजेत असतील हीच अपेक्षा करते. आम्ही सगळे मजेत आहोत. आणि कालचा बिग बॉसचा एपिसोड पाहिल्यावर माझं अक्षरशः डोकं दुखायला लागलं. म्हणजे इतकी चीड यायला लागली ना. असा चेहरा ना असा होता बघा. लिटरली तो पूर्ण एपिसोड बघताना फक्त चेहरा असा होता. जेव्हा तो टास्क चालू झाला तिकीट टू फिनालेचा, तेव्हा जरा मूड ओके झाला. पण स्टार्टिंग जी झाली बिग बॉसच्या एपिसोडची, म्हणजे राखी सावंतला असं पूर्णपणे सूट दिलेली आहे बिग बॉसने की तू काहीही बोल, कोणाच्याही कॅरेक्टरवर जा, कोणाच्याही संसारावर जा, तुला आम्ही काहीच बोलणार नाही, असं काहीतरी तिला वाटायला लागलेलं आहे. म्हणजे आता तिला माहितीच आहे की ती तर जिंकणार नाहीच आहे आणि तिला कसंही करून काट्याला तोडायचं आहे. कसंही करून बाय क्रूक ट्रिक काय म्हणतात ना, कसंही करून तिला काट्याला तोडायचं आहे आणि ती त्यात सक्सेस व्हायचं खूप प्रयत्न करते आणि त्यासाठी ती सतत त्यांच्यात आग लावायला जाते. पण ते आग लावणं आता कुठेतरी एक्स्ट्रीम व्हायला लागलं आहे. आणि ती ज्या प्रकारे दीपालीला तिने नावं ठेवली, तिला किती खालून पाडून बोलली, ती तुला लाज वाटायला पाहिजे, तू कसली बाई आहेस आणि काय तू, तुझा नवरा आहे तरी तू त्या राकेशबरोबर हे करते, तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहात वगैरे वगैरे, किती किती म्हणजे अगदी खालच्या पातळीवर जाऊन ती बोललेली आहे. तन्वीलाही तिने सुनावलेलं आहे. ती विशालला आणि अनुश्रीला ती आता टार्गेट करत नाही आहे, कारण की तिला ते त्यांच्याबरोबर राहायचं आहे, त्यांच्याबरोबर गेम मिळून खेळायचं आहे आणि त्यांच्यावर मिळून तिला काटाला तोडायचं आहे. आता तिचा तोच टार्गेट आहे. पण काटा काही तुटणार नाही आहे. काटा तसा तुटायला न तुटायला त्यांच्यात कधीच कॉम्पिटिशनही नव्हती. त्यांनी स्वतः सगळ्यांनी आपापले गेम खेळलेले आहेतच. काही लोकांना असं वाटतं की ह्यांना खूप हे केलं जाते बिग बॉसतर्फे. मी काहींचे कमेंटसुद्धा वाचले, माझ्या इव्हन व्हिडिओच्या खालीसुद्धा कमेंट्स होते की विशालला हरवण्याचा प्रयत्न बिग बॉस करतायत किंवा अनुश्रीला तन्वीला जिंकवण्याचा प्रयत्न बिग बॉस करतात. नाही, तसं काहीच नाही आहे. इवन विशालच्या तोंडात बसून तर बिग बॉस बोलत नाही, तर राखीच्या तोंडात बसून बिग बॉस बोलत नाही ना. ते स्वतःचं स्वतः बोलतात. ते जे करतात ते स्वतःचं स्वतः करतात. बट तसं असतं तर मग टोळीतले मेंबर जे होते ते असे बाहेर गेलेच नसते ना. सगळे स्ट्रॉंग होते. जे बाहेर पडले ते सगळे स्ट्रॉंगच होते. पण त्यांची जी पद्धत होती वागण्याची, बोलण्याची, ती कुठे ना कुठे व्यवस्थित नव्हती. विशाल कधी कधी खूप छान खेळला. मला कधी कधी विशालचा गेम खरंच खूप आवडला. ॲज अ फ्रेंड तो कधी कधी खूप छान खेळला. तो आपला ग्रुपमध्ये खूप छान वावरला. पण काही त्याची विचार करण्याची पद्धत, काही त्याची बोलण्याची पद्धत मला अजिबात आवडत नाही. तसंच काही जणांना नसेल आवडत बाहेर महाराष्ट्रामध्ये जे लोक बिग बॉस बघतायत. आणि माझी ही पक्की खात्री आहे की जे राखी सावंत बोलते किंवा ती राखी सावंत ज्या पद्धतीने बोलते ती कोणालाच आवडत नसेल. म्हणजे कोणीच अरे वा काय मस्त बोललीस असं कोणीच म्हणणार नाही. आणि हे तिलाही माहिती आहे. हे तिलाही अगदी माहिती आहे, कारण की तिने एवढे सीझन केलेले आहेत. ती याच कारणासाठी तिला बिग बॉसमध्ये टाकलं जातं. ती जेव्हा पहिल्या दिवशी आली तेव्हाच मी बोललेले की का बाई हिला टाकलं. विदाऊट राखी सावंत बिग बॉस होऊ शकतच नाही आहे का. तिच्यापेक्षा सुद्धा चांगली लोकं आहेत की जगात. ती चांगली बोलतच नाही कधीच. म्हणजे ती काही टाईमासाठी अशी व्यवस्थित वागेल आणि पुन्हा ती तेच करेल जे आम्हाला आवडत नाही. म्हणजे इतकं खालच्या दर्जाला जाऊन बोलणं. आणि काही गरज काय होती. दीपालीने तिचं काय घोडं मारलेलं की तिला एवढं सुनवलं. दीपालीचं आणि तन्वीचं जे भांडण झालं, जे वादविवाद झाले ते त्यांच्या दोघांचे पर्सनल होते. जे दीपाली बोलली की तू तन्वीला की तू आधी असं बोललेलीस की आपण असं काहीतरी करू, तसं काहीतरी करू, मग त्यांच्यात ते वादविवाद झाले. मग तन्वी बोलली मी असं काही बोलले असेल तर मला ट्रॉफी न मिळावं, महाराष्ट्राच्या लोकांनी मला न जिंकवावं वगैरे वगैरे. त्यांचा जो वादविवाद चाललेला तो त्यांचा पर्सनल होता. त्याच्यावर आम्ही त्यांना जज केलं असतं. पण त्यानंतर जे राखी सावंतने केलं, तिणीक गेली डोक्यात, अक्षरशः तिणीक गेली. म्हणजे मला तर असं वाटतं मी जर बिग बॉसमध्ये असते मी खरंच तिच्यात एक थोबाडीत मारलीच असती. असं जर कोणी खरंच एका स्त्रीबद्दल असं जर कोणी बोलत असेल आणि बाकीच्या सगळ्या लोकांनी अगदी ऐकत असतील, नंतर जेव्हा तन्वी आणि राकेश ओरडायला लागले राखी सावंतला, तेव्हा विशालला असं वाटलं अरे नाही आता आपल्याला पण बोलायला पाहिजे. कारण मी खरं सांगू का असं का म्हणते. मग तुम्ही म्हणाल अरे बघा आता विशाल बोलतोय तरी तू असं बोलतेस. खरं तर अशा जेव्हा गोष्टी झाल्या ना तेव्हा विशालने कधीच स्टँड घेतलेले नाही आहे. तो नेहमीच हे म्हणाला आहे की ती जे करते ते तिला करायचं, तिचा गेम आहे वगैरे वगैरे. त्याला जेव्हा असं जाणवलं ना की नाही हे जर आता व्हायला आता आपण बोलायला पाहिजे, तेव्हा त्याने तो पूर्ण फोकस स्वतःवर खेचून घेतला आणि तो खूप ट्राय करायला लागला
की आता ही काहीतरी माझ्याशी बोलेल आणि माझ्याशी भांडेल. पण राखी सावंत आहे. तिला जर कोणाला एकाला टार्गेट करायचं असेल तर ती त्या एकालाच टार्गेट करते आणि ती खरंच कोणालाच घाबरत नाही. कारण की तिला काही पडलीच नाही. तिला नाही तिच्या इमेजची पडलेली आहे. ती बाहेरही असे स्टेटमेंट देते. जेव्हा ती नॉर्मल लाईफमध्ये बाहेर वावरते तेव्हासुद्धा ती असेच स्टेटमेंट देते, कोणालाही काही कसंही बोलते. मग हे आपण कितपर्यंत मान्य केलं पाहिजे की बाबा चला बिग बॉसमध्ये आहे ना, काही बोलते आपल्याला हे ऐकायला लागेल का म्हणून आपण ऐकून घ्यायचं? असले स्टेटमेंट असलं बिग बॉस बघायला आपण बिग बॉस बघायला बसतो का? निदान मराठी बिग बॉस बघताना तरी मला हीच अपेक्षा असते की जरा चांगुलपणाने माणसाने वागावं. ठीक आहे, तुमचे वादविवाद होतात, तुमची भांडणं होतात, तुम्ही भांडणांमध्ये एकमेकांना काहीतरी बोलता, पण हिचं कोणाशीच काही कसलंच भांडण काल नव्हतं. हिने उकरून काढलं, लिटरली उकरून काढलं आणि नको त्या गोष्टीवरती गेली. अगदी पहिल्या आठवड्यापासूनच्या शेवटच्या आता ज्या चाललाय त्या आठवड्यापर्यंत ती असं आणि किती बोलत होती आणि त्यावर अनुश्रीचं हे म्हणणं आहे. म्हणजे अनुश्रीचं मला खरंच कधी कधी इतकं टाळक्यात जाते ना ती माझ्या, की ती हे बोलली की जरी राखी सावंत असं बोलत असली ना तरी ती सगळ्यांचे पोल खोलते. म्हणजे तुला म्हणायचं काय आहे बाई? दीपालीचं आणि राकेशची जी मैत्री आहे ती मैत्री नसून काहीतरी वेगळंच आहे का? त्यांचं लफडं आहे का असं तुला म्हणायचं आहे का? कारण की तुझं बोलण्याचा अर्थ हाच आहे की राखी सावंत जरी असं काही बोलत असली तरी ती खरं बोलते, पोल खोलते. मग त्यावर मला विशालचा स्टँड ना आवडला की चला ठीक आहे. त्या टायमाला विशाल, हे बघा मी कोणाचीही इथे साईड घ्यायला आले नाही, कोणी माझा फेवरेट वगैरे कंटेस्टंट नाही. जेव्हा विशाल बरोबर असतो ना तेव्हा मी विशाललाही बरोबर बोलते. त्या टायमाला जे विशाल बोलला ना ते मला अगदी खरंच पटलं की तुझी रिॲक्शन करण्याची पद्धत वेगळी असेल, माझी वेगळी असेल. माझ्या आईबद्दल कोणी असं बोललं असतं तर मी तोडून फोडून टाकलं असतं, माझं राग अनावर झाला असता. ते मला आवडलं. आणि अजून एक विशालची गोष्ट मला मजेशीर वाटली की तो राखी सावंत हे म्हणत होतो की कोणाच्याही संसारावर जाऊ नको, त्यांच्या मॅरेजवर जाऊ नको वगैरे, बाहेरच्या गोष्टी काढू नकोस. आणि जेव्हा राकेशचं आणि त्याचं भांडण झालं तोही तेच करत होता. भलेही तो बोलला की मी पूर्ण काही बोललेलोच नाही आहे ना, मी फक्त एवढंच बोललो की बोलू का पण बोललो तर नाही आहे ना. पण तो असं बोललास तरी बाहेर ते सर्च होतोच की काय नक्की काय झालं असेल वगैरे. तूही तेच केलंयस बाबा जे आता राखी करते. पण राखीचं लेवल जरा म्हणजे काय बापरे, तुला लाज वाटायला पाहिजे. तुझ्या तोंडावर तू नालायक बाई आहेस, तुझी अशी आहेस तशी आहेस. म्हणजे असल्या गोष्टी अशी भाषा नॉर्मल जगात कोणी आपल्याशी बोलायला लागलं ना की माणसाचं असा तिळपापड होतो आणि माणूस जाऊन त्याला मारतोच. होतंच तसं. माझ्यासमोर जर कोणी अशी भाषा बोलली, मी एकदा बोलेल शांत बस, दोनदा, तिसऱ्यांदा मी बोलायला जाणार नाही की बाबा तू शांत बस मला हे ऐकलं, मी थोबाडीतच मारेल. मी जर बिग बॉसमध्ये असते तर खरंच माझ्याकडनं ना राखी सावंतने घेतलीच असते एक मारून असं मला वाटतंय. मग असं वाटेल की व्हायलन्स होईल, व्हायलन्स करते. अरे ती ज्या शब्दांच्या बाण फेकते ना त्या एखाद्याच्या थोबाडीत मारण्यापेक्षाही जास्त तिखटपणे लागतं. कोणाला मारलेलं एवढं लागत नसेल जेवढं असलं बोललेलं लागेल. आणि त्या बाईने 25 वर्ष संसार केलेला आहे एखाद्या माणसाबरोबर, तिच्या नवऱ्याबरोबर. कसं वाटत असेल तिला हे ऐकताना? कुठल्याही स्त्रीला आपल्या संसारावर बोट उचललेलं आवडणारच नाही. आणि त्या गोष्टीची गरज नसताना ती गोष्ट तिने उकरून काढली. खरं तर मी दीपालीला या गोष्टीबद्दल ना हॅट्स ऑफ आहे दीपालीला की एवढ्या वेळा राखी सावंतने तिच्यावर नको ते ॲलिगेशन लावून तिच्याशी भांडली आहे. पण ती नेहमी तिच्याबरोबर मग नॉर्मल होते व तिच्याशी नॉर्मल बोलते, ठीक आहे मजाक मस्ती करते. याचाच राखी सावंतने गैरफायदा घेतलेला आहे जो अजिबात मला पटलेला नाही आहे. आणि हा तुम्हाला कितपत पटला आहे मला सांगा. खरं तर मला राखी सावंत या शोमध्ये नकोच आहे. लास्टचे 2 वीक आपल्याला शांत बसून बिग बॉस बघावा असं मला वाटतं. प्युअर गेम बघावा असं मला वाटतं. जे डिझर्विंग आहेत त्यांनी जिंकावं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. म्हणजे तुम्हाला हा राखी सावंतचा गेम पटतोय का? जे राखी सावंत बोलतंय ते तुम्हाला आवडतंय का? की नकोच आहे राखी सावंत? किंवा मी तर ना बिग बॉसला अगदी कडकडून अशी म्हणजे प्रार्थना करेन की प्लीज नेक्स्ट टाईम कुठल्याच भाषेच्या बिग बॉसमध्ये राखी सावंतला नका पाठवू. आम्हाला नाही बघायचं आहे. मी तर यावेळेला डिसाईड केलेलं आहे की चला ठीक आहे, नेक्स्ट टाईम जर कुठल्या सीझनमध्ये राखी सावंत आली, कारण गेल्या वेळच्या सीझनमध्ये राखी सावंत आलेला मी तो सीझन ऑनेस्टली तो सीझन नव्हता बघितला, खरंच नव्हता बघितला. पण या सीझनमध्ये ती स्टार्टिंगला नव्हती, मग ती मध्ये चालली आणि ती वाईल्ड कार्डच येते ऑब्व्हियसली. मग तेव्हा पण ना मी हाच विचार केला की बाबा नाही बघायचा हा सीझन, नाही बघायचा. मग म्हटलं की चला हिच्या एकटीसाठी बाकीच्यांना आपण का नाही बघायचं, म्हणून मी बघितला सीझन.
आणि खरंच आता डोक्यात जायला लागली हो ही बाई, खरंच डोक्यात जायला लागली. म्हणजे कुठल्याही नॉर्मल माणसाला हिचं कॉन्व्हर्सेशन ऐकायला नसेल आवडत आणि जर हिचं कॉन्व्हर्सेशन लोकांना बघायला आवडतंय आणि लोकांना ती एंटरटेनमेंट वाटते, म्हणजे लोकांना असं वाटतं की ती किती बिंदास आहे, ती कशी बोलते, तर खरंच मला त्यांची पण कीव येते की त्यांना राखी सावंत आवडते. अहो लोकांना असं जगामध्ये खूप चांगले चांगले लोक आहेत जे बिग बॉसमध्ये जाऊन काहीतरी चांगलं शिकवू शकतात, लोकांवर एक एक्झाम्पल सेट करू शकतात, आणि अशा लोकांना सोडून बिग बॉसमध्ये ही राखी सावंत काय करते. आणि एव्हरी टाईम एव्हरी इयर नको झाली आता आम्हाला ही, नको नको झाली आहे, बस करा आम्हाला, हमको बख्श दो म्हणतात ना, आम्हाला बख्श दो अभी.